येस, नमस्कार. मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमचं स्वागत. आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात. कशासाठी? तर आपली सगळ्यांची लाडकी कमळी हिच्या वाढदिवसासाठी. दादा दत्त आज त्यांचं सेलिब्रेशन आहे. तर आज आपल्या सोबत आहे तिच्या वाढदिवसानिमित्त खास त्यांनी जे प्लॅनिंग केलंय तारिणी आणि ऋषी. कसे आहात दोघे? मस्त, खूप छान. मेन म्हणजे दोघांनाही पहिला प्रश्न असा करेन की हे प्लॅनिंग कसं कर, म्हणजे कोणाच्या थॉट मध्ये आलं की कमळीचा वाढदिवस इकडे करायचा महाराजांच्या मंदिरात? ऍक्च्युली एका कोणाच्या डोक्यात नाही झालं, ते आमच्या चौघांच्याही डोक्यात. कारण आम्हाला चौघांना माहितीये की कमळीचं प्रेरणास्थान महाराज आहे. ओके. आणि हे महाराजांचं पहिलं मंदिर आहे महाराज. ओके, म्हणजे प्रेरणास्थान मध्ये असं सेलिब्रेशन काहीतरी सरप्राईज वगैरे असं प्लॅनिंग केलं तर? हा, म्हणजे तिला आवडेल अशा गोष्टी. आणि आपण बाकी सेलिब्रेशन म्हणजे सजावट करतो, केक आणतो, तशा प्रकारचे सरप्राईजेस हे तर एरवी देतोच किंवा नेहमीच देतो. पण हे सरप्राईज आय थिंक तिच्यासाठी, तिच्या जवळचं आणि तिला जास्त आवडणारा असेल, सगळ्यात आवडती गोष्ट तिची. तशी मी तुमच्याकडे येईल की आता तुम्ही दोघं जण एकत्र काम करता, तुम्ही आणि कमळी, तर असं काही स्पेशल सेलिब्रेशन आहे का सेट वरती? लगेच बर्थडे पण ऍक्च्युली मग कमळीचा बर्थडे आहे तो, त्याचं स्पेशल सेलिब्रेशन तर असणारच आहे. पण ऑल्सो आय वुड लाईक टू मेन्शन की आमच्या साईट वरती ज्याचा कोणाचा बर्थडे असतो, कोणाचाही असो, मग तो अगदी युनिट पैकी असो किंवा कोणी मध्ये कोणाचाही बर्थडे असो, प्रत्येकासाठी आम्ही कस्टमाइज्ड केक बनवतो. त्याच्यावरती वेगवेगळे एलिमेंट्स असतात. म्हणजे आता रिसेंटली माझा बर्थडे होऊन गेला, सो तेव्हा ते ऋषी, मग तो टीचर आहे, तर मग त्याच्यावर बुक्स आणि पेन्सिल्स, पेन वगैरे असं सगळं बनवलं. आता जो केक असणार आहे कमळीच्या बर्थडे साठी, तो तिच्या रिलेटेड काही कसा असणार आहे का? आता बघायला लागेल, कारण आमचे जे केटरर्स आहेत तेच बनवतात केक्स, त्यामुळे ते त्यांच्या क्रिएटिव्हिटीला त्यांना जे सुचतंय त्याप्रमाणे ते काही बनवत असतात. तुमची एखादी बर्थडेची आठवण रिअल लाईफ मध्ये अशी म्हणजे कोणती अशी आठवण जी तुम्ही सांगू इच्छिता? लाईक काहीतरी वेगळा झाला असेल एखाद्या बर्थडेला? हा, म्हणजे बर्थडेला एकदा माझे मित्र आहेत जे आता तर ते US UK मध्ये असतात, पण तेव्हा ते मला न सांगता ऑब्व्हियसली खूप मजल करत पुणे मुंबई वडापच्या गाडीत एकमेकांच्या मांडीवर बसून पबजी खेळत, एवढे तुमच्या म्हणजे एका एर्टिगा मध्ये 12 लोक वगैरे असं बसलेले आहेत. डायरेक्ट 12 लोक? मित्र 3च होते, ते त्या 12 जणांबरोबर असं करत करत ते पोहोचले. आणि डायरेक्ट पुण्यावर आता ते सो ते त्यांची जी काय स्ट्रगल होता तो खूपच इमोशनल होता. शिवाय तुझ्याकडे तू म्हणजे अशी काय एखादी आठवण जी म्हणजे रिअल लाईफ मध्ये घडली म्हणजे तो बर्थडे असं तुझ्या लक्षातच राहिला? असं माझे सगळेच बर्थडे माझ्या व्यवस्थित लक्षात राहतात खरं तर, पण एक आठवण सांगता येणं मला खूपच अवघड आहे. पण माझे बर्थडे मी मोठी असल्यामुळे काय म्हणतात किंवा घरातलं पहिलं बाळ असल्यामुळे माझे सगळेच बर्थडे खूप स्पेशल सेलिब्रेट केलेले आहेत सगळ्यांनीच, आणि खूप कौतुकाने केलं. तसंच चाइल्ड. हा, आणि इकडे पण म्हणजे आता लग्नानंतर पण यावेळेस जो वाढदिवस झाला तो खूप छान सेलिब्रेट केला गेला. सो मला एक कुठली तरी आठवण सांगता येणं फारच अवघड आहे. पण एक अशी म्हणजे खूपच जास्त मेमोरेबल राहिली आहे, खूप जास्त, किंवा कोणी तुझ्यासाठी असं खास काय केलंय त्या बर्थडे निमित्त, किंवा प्रत्येक बर्थडेला असं कोण काय एखादं, म्हणजे आपली आई स्पेशली, आता तुम्ही तर ऑलमोस्ट सेट वरती बाहेर असता, आई कधी आपल्यासाठी पदार्थ पाठवते, एखाद्या बाबांची एक आठवण असते? हे तर माझ्याकडे नेहमी घडत असतं, म्हणजे एरवी पण घडत असतं. काही असेल स्पेशल तर हे लोक माझ्यासाठी काय काय पाठवतात. आय थिंक या वेळेसचा बर्थडे जास्त स्पेशल होता, कारण मला खूप दिवसांपासून एक स्पीकर घ्यायचा होता. आणि माझा भाऊ आता जस्ट जॉबला लागलाय, आणि इतके असं असतं की लहान भावंड असेल तर आपण कायम त्यांच्यासाठी नेहमीच असतं. यावेळेस असं झालं की यावेळेस त्यांनी मला स्वतःच्या कमाईतनं घेतलेलं, आणि त्यांनी काही त्याला सांगावंही नाही लागलं की हे पाहिजे ते पाहिजे वगैरे. तो स्वतः कमवायला लागला होता, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून ते गिफ्ट दिलं. त्याच्यामुळे ते खूखूप स्पेशल गिफ्ट होतं माझ्यासाठी. ते अशी आठवण राहिली, कायमच राहील. आता जसं तुम्ही ह्याच्यात कमळीचा बर्थडे महाराजांच्या ह्याच्यात सेलिब्रेट करतो, तुम्हाला असं म्हणजे काय वाटेल की लाईक आता समजा तुझा बर्थडे येतो तर कुठे असं सेलिब्रेट करावं असं वाटेल? एक असतं तुझ्याकडे पण येणार आहे, मी दोघांनी फसवला. पहिलं मी खरं
विचार नाही केलाय. पण माझा वाढदिवस खरं सांगायचं तर पावसाळ्यात येतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्या सीझन मध्ये म्हणजे कुठल्या मंदिरातच जर तू विचारत असेल तर मला केदारनाथला पावसाळ्यात सेलिब्रेट करायला खूप आवडेल. केदारनाथला तुला आवडेल? मला प्रचंड इच्छा आहे केदारनाथला जायची. सो मला म्हणजे त्या 4-5 दिवसांमध्ये मग ऋषिकेश, केदारनाथ ते सगळं हे करायचं ज्योतिर्लिंग ते ज्योतिर्लिंग नाही, फक्त केदारनाथला okay. जाऊन तिकडे सेलिब्रेट करायला मला फार आवडेल. होप सो होईल ते लवकर. तुझ्याकडे येईल ऋषी, तुला कसं आवडेल म्हणजे एखादा डेस्टिनेशन वगैरे असं असतं ना फिक्स की इथे करायचंय मला बर्थडे सेलिब्रेट माझा, काही अशी स्वप्न आपण बोलतो स्वप्न रंगवली ती माझ्या बर्थडेला मी हे करणार ते करणार, तसं काही? असं स्पेसिफिक डेस्टिनेशन याच नाहीये. मंदिरच म्हणायचं झालं तर मग आता म्हणजे तुला जे डेस्टिनेशन आवडते की पण मोर दॅन डेस्टिनेशन मला खूप अशा क्वर्की गोष्टी करायला खूप आवडतात. जसं की म्हणजे कुठेतरी बंजी जम्पिंग करायचा किंवा असं काहीतरी. हा, सो असं काहीतरी मला करायला आवडतं. सो जर का बर्थडेच्या वेळेस केला तर लक्षात पण राहील, आयुष्यभरासाठी तो एक मोमेंट राहतो लक्षात आपल्या. पॅराग्लायडिंग Paragliding, स्कुबा डायव्हिंग असं काहीतरी मला करायला आवडेल. ग्रेट ग्रेट. अजून काय म्हणजे लाईक एखादी आठवण तुम्ही मगाशी पण मी तुम्हाला आठवणच विचारली, तुला तू तर एक सांगितलीस, अजूनही तुला विचारेल की काही आठवण एखादी सांगण्यासारखी? बर्थडेची तर खूप आहेत, म्हणजे खूप चालू असतं सतत काही ना काहीतरी. असं एक स्पेसिफिक सांगता येणं खरंच खूप अवघड आहे. बरं, तुमच्या दोघांच्या केमिस्ट्री बद्दल मी ऐकायला आवडेल, कमळीच्या आणि तुझ्या केमिस्ट्री बद्दल, की ऑफ स्क्रीन तुमची केमिस्ट्री कशी आहे? आमची ऍक्च्युली सिरियल मुळेच आमची ओळख झाली. आम्ही आधी एकदा भेटलो होतो, पण मैत्री आजच आमची झाली शो मुळेच. ओके. सो एकतर आम्ही खूप सिमिलर लाईन्स वाली माणसं आहोत, त्यामुळे आम्हाला एक तर खूप पेशन्स आणि असलेली माणसं, त्यामुळे आमचं तसं काय एकतर म्हणणं दोघही, त्याच्यामुळे असं काही खटके उडणं वगैरेचे काही संबंधच येत नाही आणि विचार पण जुळतात, त्याच्यामुळे खूप छान झालं. वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. मला असं वाटतं ते दोघं पण नो नॉनसेन्स, दोघंही शांत. शांत नाही, बाजूला काही पण काय म्हणतात त्याला, फालतूपणे नाही रे. कामाच्या ठिकाणी काम. प्रोफेशनलच्या जागी प्रोफेशनलच. खूप छान. तुझं तर आम्ही बघतोच म्हणजे तारेणीचं आणि कमळीचं ते नातं, तर मलाही तुमची इव्हन तुझी आणि कमळीची पण ऑफ स्क्रीन केमिस्ट्री अशी आमची मैत्री खूपच छान आहे. आम्ही ह्या आधी पण एकत्र असेच महासंगम किंवा वेगवेगळ्या कामांसाठी अशा भेटलो होतो, पण तारेणी आणि कमळीच्या निमित्ताने जास्त झालं ते. म्हणजे काय म्हणतात, आम्ही जो मध्ये महासंगम केला तो जवळजवळ आम्ही 7-8 दिवस शूट करत होतो महासंगम. ओके. त्या निमित्ताने आम्ही जास्त क्लोज आलो दोघी, कारण कॉन्स्टंटली एकत्रच होतो आणि एकत्र शूट करत होतो. सो आता आमची मैत्री अगदीच घट्ट झाली आहे असं म्हणायला बॉन्ड असं पक्क झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की विजया माझ्यापेक्षा लहान आहे. जर मला लहान बहीण असती तर ती सेम विजयासारखी असते असं मला कायम वाटतं. सेम विजयासारखी असते. खरंच खूप छान वाटलं ऐकून. मग जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील कमळीच्या बर्थडे साठी? 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे बघायला विसरू नका. आणि त्यानंतर 9:30 वाजता तारेणीमध्ये सुद्धा खूप कमाल गोष्टी घडणार आहेत. एक प्रोमो आता येईल पुढच्या आठवड्यात, ज्याच्यानी सगळं परत हादरून निघेल असं काहीतरी आमच्या मालिकेत घडतंय. सो बघायला विसरू नका, तारेणी आणि कमळी. तुझी तू काय सांगशील जाता जाता आमच्या प्रेक्षकांना की कमळीच्या वाढदिवस असं काय स्पेशल होणार आहे का? येस, आता म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल तर मंदिरात आम्ही आलो, मंदिरातला पण एक सिक्वेन्स आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून गोष्टी रूपात सुद्धा बऱ्याच गोष्टी घडणार आहेत कमळीच्या बर्थडेच्या दिवशी. त्यामुळे व्हेरी शुअर तुम्हाला बघायला खूप मज्जा येणार आहे. तर मिस करू नका. बर्थडेचा स्पेशल एपिसोड आहे 12 डिसेंबरला, तर नक्की बघा कमळी, आणि 9:30 वाजता तारेणी पण बघा. थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मध्ये. थँक्यू. थँक्यू.